आजचा व्हिडिओ खरं तर पालक लोकांसाठी आहे, ज्यांचे ज्यांचे मुलं आता सध्याला 11वीत असतील, 12वीत असतील किंवा ग्रॅज्युएशनला असतील किंवा एंट्रन्स एक्झामच्या प्रिपरेशनला असतील. तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, एक फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, की जर तुमचा मुलगा 5 वर्ष एखाद्या एंट्रन्स एक्झामचं प्रिपरेशन करतोय, त्यापेक्षा जास्त जर त्याला 5 वर्षाचा अनुभव भेटला कुठल्या पण इंडस्ट्री किंवा स्किल्समध्ये, तर किती फायदा होईल ते मला सांगा तुम्ही. आता तुम्हाला तर माहिती आहे, जास्त करून वर्किंग क्लास जास्त करून आता हा व्हिडिओ ऐकत असतील की बाबा 5 वर्षाचा अनुभव म्हणजे काही जोक नसतो. तर हेच मग डोक्यात घ्या ना. हीच स्किलचं जे बाबतीत मी बोलतोय, हे 5 वर्षाचा अनुभवच्या बाबतीत जे बोलतोय, ती मुलांना द्यायला सुरुवात करा ना. मान्य आहे, एंट्रन्स एक्झाम ही खूप म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे आणि चांगलं होतं ते. एंट्रन्स एक्झाममध्ये चांगला स्कोर आला किंवा काय झालं, पण एक सेकंड ऑप्शन म्हणून तुम्ही 2 दगडावर पाय नाही ठेवत आहे, तुम्ही त्याचे स्किल्स वाढवता. ते स्किलचा आणि अकॅडमिकचा काहीही संबंध नाहीये. स्किल्स हे वेगळ्या डिरेक्शनने आपल्याला नेतात. हे आपले करिक्युलम चालू होतं त्यांनी स्किल्सनी एका वेगळ्या. अकॅडमिकचं ते डिग्रीनुसार असतं नुसतं. आणि राहिला प्रश्न डिग्रीचा, तर डिग्री हे फक्त क्रायटेरिया आहे कुठल्याही जॉबचा, की बाबा ह्याची IQ लेवल एवढी चांगली आहे कारण का यांनी डिग्री पास केलेली आहे बाबा, की बाबा एवढं त्याची क्षमता आहे. पण त्यापुढं काय, त्यापुढं जे काय आहे ते सगळं स्किल्सच्या जीवावर आहे. स्किल्स म्हणजे कुठल्या प्रोडक्टिव्हिटी म्हणा, क्रिएटिव्हिटी म्हणा, अशा 3-4 स्किल्स जे आहेत, जे की इंटरनल ह्युमन सेंट्रिक स्किल आहेत, की ह्युमन शिवाय त्या स्किल कुणीही परफॉर्म करू शकत नाही. इवन आत्ताच्या घडीला जर AIचं जरी बोललं तरी AIला क्रिएटिव्हिटी जमत नाही. म्हणून मुलाला क्रिएटिव्ह स्किल्स किंवा प्रोडक्टिव्हिटी किंवा बिझनेस लॉजिक अशा प्रकारचे टर्म्स शिकवायला सुरुवात करा किंवा त्या टाईपचे स्किल्स अक्वायर करायला त्याला सांगा. पुढं गेल्यावरती AIनी काही करू, AI फक्त त्यांची जॉब घेऊ शकतो जी लोक रोज एकच टास्क करतात. अशा लोकांची जॉब कधीच घेऊ शकत नाही, की ज्यांचं सगळं इथं या डोक्याच्या जीवावरती सगळं चालतं. अशा लोकांची कधीच जॉब घेऊ शकत. जी लोक रोज नवीन विचार करतात, रोज नवीन आयडियाज काढतात, रोज नवीन बिझनेसचे टॅक्टिक्स काढतात, अशा लोकांचं कधी सुद्धा AI जॉब घेऊ शकत नाही. इवन त्यांना AI फक्त मदत करू शकतो, पण त्या लेवलला करू शकत नाही जेवढी त्यांची डोक्याची क्षमता असते. म्हणून जर AIला घाबरत असाल, इवन तुमची मुलं जर असे 5-5 वर्ष घालवत असतील, तर नक्कीच तुम्ही स्किलचा कुठला तरी विचार केला पाहिजे. आणि आत्ताच्या घडीला तर बघितलं तर क्रिएटिव्ह स्किल्स हे खूप महत्त्वाचे आहेत, कारण का क्रिएटिव्ह स्किल्स अजून सुद्धा AIला मॅचअप करायला खूप दिवस आहेत, अजून खूप म्हणजे खूप दिवस, कारण ते ह्युमन सेंट्रिक. नक्कीच विचार करून बघा. बाकी जर तुम्हाला या बाबतीत काउन्सिलिंगची गरज असेल तर नक्कीच माझा नंबर नेहमी मी कुठल्या ना कुठल्या तरी माझ्या व्हिडिओमध्ये देऊन ठेवतो. तुम्ही बिनधास्त मला कॉल करू शकता. धन्यवाद.